नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपल्याला काल आपण पूर्ण केलं सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये पहिला डिसीज आपण पूर्ण केला कलर ब्लाइंडनेस आणि दुसरा डिसीज पूर्ण केलेला होता हिमोफिलिया. त्या हिमोफिलियाविषयीची थोडीशी माहिती जी मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये सांगितली होती ती इथं दिलेली आहे बघा. Hemophilia is also referred as royal disease because it affected the royal families of England, Germany, Russia, Spain in the 19th and 20th century. म्हणजे पहिल्यांदा हा आजार त्या रॉयल फॅमिलीमध्ये बघायला मिळाला. क्वीन व्हिक्टोरिया ऑफ इंग्लंड who ruled from 1837 to 1901 was believed to have been the carrier of hemophilia. जी क्वीन व्हिक्टोरिया आहे ती ह्या हिमोफिलिया आजाराची कॅरियर होती असं मानलं जातं. शी पास द ट्रेट्स ऑन टू हर 3 ऑफ द 9 चिल्ड्रन. तिच्या 9 मुलांपैकी 3 मुलांकडे तिच्यामुळे हा ट्रेट गेला होता, हे कॅरेक्टर गेलं होतं. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे पॉईंट आउट. आर्या शोज नॉर्मल ब्लड क्लॉटिंग. म्हणजे आर्या नावाच्या व्यक्तीमध्ये नॉर्मल ब्लड क्लॉटिंग होतं. बट हर मदर इज हिमोफिलिक. याचा अर्थ ती ही कॅरियर असणार आहे. रमेश shows normal blood clotting but his father is hemophilic. रमेश हा जो आहे त्याच्यामध्ये नॉर्मल ब्लड क्लॉटिंग आहे पण त्याचे फादर जे आहेत ते काय आहेत, हिमोफिलिक आहेत. आता म्हणजे रमेश हा नॉर्मल असणार आहे. इफ रमेश अँड आर्या वेअर टू मॅरी देन फाइंड आउट द पॉसिबल फिनोटाइप्स ऑफ द ऑफस्प्रिंग. म्हणजे आपल्याला जो सेकंड क्रॉस होता घेतलेला आपण कॅरियर फिमेल टू नॉर्मल मेल हा क्रॉस घ्यायचा आहे आणि पुढे ऑफस्प्रिंग काढायचे आहेत. याच्यानंतरचा पॉईंट आहे सेक्स डिटर्मिनेशन. हा पॉईंट ॲक्च्युली तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला जे पाहायचं आहे बघा. द मेकॅनिझम बाय विच द सेक्स इज एस्टॅब्लिश्ड इज टर्म्ड ॲज सेक्स डिटर्मिनेशन. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, सेक्स डिटर्मिनेशन. या सेक्स डिटर्मिनेशनमध्ये क्रोमोसोमचा काय रोल आहे तो आपण आता इथं पाहणार आहे. द टर्म सेक्स रेफर्स टू सेक्शुअल फिनोटाईप. म्हणजे मेल आहे का फिमेल आहे. इन सम स्पीसीज बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सेम ऑर्गन. हे 11वीमध्ये आपण क्लासिफिकेशन नावाच्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं. त्यांना आपण बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाईट किंवा मोनोसियस असं म्हणतो की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन्स हे एकत्रच असतात, एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये असतात. दुसऱ्या बाजूला बघा. ऑन द अदर हँड सम स्पीसीज इन विच ऑर्गॅनिझम हॅज आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इज सेड टू बी डायोसियस ऑर युनिसेक्शुअल. म्हणजेच मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये असतात, त्यालाच आपण युनिसेक्शुअल किंवा डायोसियस म्हणतो. ह्युमन बिईंग हा डायोसियस आहे. म्हणजेच याचा अर्थ समजून घ्या, सेक्सेस आर सेपरेट. आता पुढचा एक पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. जर्मन बायोलॉजिस्ट हँकिंग इन 1891 व्हाईल स्टडीइंग काय अभ्यास करत होता, स्पर्मॅटोजेनेसिस ऑफ स्क्वॅश बग. स्क्वॅश बगचा तो स्पर्मॅटोजेनेसिसचा अभ्यास करत होता. त्याचं नाव आहे ॲनासा ट्रायस्टिस. नोटेड दॅट 50% ऑफ स्पर्म रिसीव अनपेअर्ड क्रोमोसोम. त्याच्या असं लक्षात आलं 50% ऑफ स्पर्ममध्ये अनपेअर्ड क्रोमोसोम्स आले, व्हाईल अदर 50% स्पर्म डू नॉट रिसीव इट. 50%मध्ये नव्हते, क्रोमोसोम नव्हते. हँकिंग गेव ए नेम टू धिस स्ट्रक्चर. याच स्ट्रक्चरला हँकिंगने नाव दिलं एक्स बॉडी. बट ही कुड नॉट एक्सप्लेन इट्स रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. पण या एक्स बॉडीचं सेक्स डिटर्मिनेशनमध्ये काय रोल आहे हे त्याला सांगता आलं नाही. फर्दर इन्व्हेस्टिगेशन जेव्हा झालं, पुन्हा जेव्हा संशोधन झालं बाय अदर सायंटिस्ट, लेड टू कन्क्लुजन दॅट एक्स बॉडी ऑफ हँकिंगनी जी एक्स बॉडी शोधली होती वॉज इन फॅक्ट ए क्रोमोसोम अँड गेव द नेम एक्स क्रोमोसोम. म्हणजे तोच एक्स क्रोमोसोम होता. आता आपल्याला स्टडी करायचं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. 2 मार्क्ससाठी हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. एक 2-3 MCQ त्याच्यावरती आहे, ते लक्षात घ्या. The chromosomal mechanism of sex determination in human being is XXXY type. आपल्याला हेच असंच सांगायचं असतं. ही मेकॅनिझमची पद्धत आहे XXXY टाईप. हे पहिलं वाक्य MCQ किंवा आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी असतं. इन ह्युमन बिईंग न्यूक्लियस ऑफ ईच सोमॅटिक सेल कंटेन 46 क्रोमोसोम्स. म्हणजेच 23 पेअर्स असतात आपल्या
कुठल्याही बॉडीच्या सेलमध्ये जे क्रोमोसोम्स आहेत, सोमॅटिक बॉडीच्या सेलमध्ये जे सोमॅटिक्स बॉडीच्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये. आउट ऑफ दीज ह्या 23 पैकी 22 पेअर्स आर ॲटोसोम्स अँड 1 इज सेक्स क्रोमोसोम. आता ह्युमन फिमेलमध्ये पेअर ऑफ XX क्रोमोसोम असतात, म्हणजे ह्युमन फिमेल ही होमोमॉर्फिक आहे कारण दोन्ही सेक्स क्रोमोसोम सारखे आहेत. आणि मेलमध्ये XY क्रोमोसोम असतात म्हणजे तो हेटेरोमॉर्फिक आहे. पुन्हा तुम्हाला हे दोन शब्द MCQसाठी CETसाठी लक्षात ठेवायचे. फिमेल इज होमोमॉर्फिक अँड मेल इज हेटेरोमॉर्फिक. फिमेल इज हॅव्हिंग XX क्रोमोसोम, मेल इज हॅव्हिंग XY क्रोमोसोम. म्हणून आपण जर जिनोटाईप पाहिले मेल आणि फिमेलचे, तर फिमेलचा जिनोटाईप काय बघा, 44 ॲटोसोम्स प्लस XX आणि मेलचा जिनोटाईप आहे 44 ॲटोसोम्स प्लस XY. ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन इन मेल, the diploid germ cells in testes undergo spermatogenesis to produce 2 types of haploid sperm. मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्म्स तयार होतात. 50% sperm contain 22 ॲटोसोम्स अँड X क्रोमोसोम, while 50% sperm contain 22 ॲटोसोम्स अँड Y क्रोमोसोम. म्हणजे मेलमध्ये स्पर्म्स तयार झाल्यानंतर 50%मध्ये X क्रोमोसोम असतो, 50%मध्ये Y क्रोमोसोम असतो. In female, the diploid germ cells in ovary undergo oogenesis to produce only one type of egg. All eggs contain 22 ॲटोसोम्स अँड X क्रोमोसोम. सगळ्या एगमध्ये Xच क्रोमोसोम असतो. The human male is हेटेरोगॅमॅटिक अँड फिमेल इज होमोगॅमॅटिक. मगाशी जे आपण शब्द पाहिले होते होमोमॉर्फिक आणि हेटेरोमॉर्फिक, तसेच आता पुन्हा हे दोन शब्द MCQसाठी लक्षात ठेवायचे. मेल इज हेटेरोगॅमॅटिक प्रोड्युसिंग 2 डिफरंट टाइप्स ऑफ स्पर्म्स. फिमेल इज होमोगॅमॅटिक प्रोड्युसिंग सेम टाइप ऑफ एग्स. If sperm containing X chromosome fertilize the ovum, then diploid zygote is formed that grows into the female child. X containing spermनी जर ओव्हमला फर्टिलाइज केलं तर XX कंडिशन होईल आणि फिमेल चाइल्ड जन्माला येईल. इफ आता बघा, जर Y कंटेनिंगनं जर फर्टिलाइज केलं तर काय होईल. If the sperm containing Y chromosome fertilizes the egg, then the diploid zygote is formed that grows into the male child. This indicates that sex of the child depends on the type of sperm fertilizing the egg. Hence, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट मदर. म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पूर्णतः मेलवरती अवलंबून असतं. ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज, वुमन आर ऑफन ब्लेम फॉर गिव्हिंग बर्थ टू फिमेल चाइल्ड. कमी नॉलेज असल्यामुळं आत्तापर्यंत आपल्या समाजामध्ये मुलगी होण्याला फिमेललाच ब्लेम केलं जात होतं आत्तापर्यंत, हे लक्षात घ्या. आता आपल्याला इथं त्याचे फिनोटाईप बघायचे आहेत बघा. P1 जनरेशन म्हणजे मेल आहे, फिमेल आहे. मियोसिस झालं, मेलमध्ये X आणि Y असे गॅमिट्स तयार होतील, फिमेलमध्ये XX गॅमिट्स तयार होतील. आता आपण पुन्हा डायहायब्रिड रेशोसारखा, मोनोहायब्रिड रेशोसारखा प्युनेट स्क्वेअर तयार करणार आहे. त्याच्यामध्ये स्पर्म्सचे गॅमिट्स जे आहेत ते लिहिले XY, फिमेलचे गॅमिट लिहिले XX आणि मग त्याचा क्रॉस घेतल्यानंतर फिमेल मेल कसे तयार होतात हे बघितलं. आणि प्रत्येक वेळेला हा रेशो नेहमी 1:1 असाच असतो. प्रत्येक वेळेला 50% चान्सेस असतात मुलगा किंवा मुलगी होण्याचे. याच्यानंतर सेम प्रोसिजर आहे आपल्याला पाहायची, त्यासारखाच पॉईंट आहे, थोडक्यात बघायचा. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. आता बर्ड्समध्ये काय असतं, क्रोमोसोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज, लेटर्स बदललेले आहेत बघा, ZWZ, झेड टाईप. इन दिस टाईप फिमेल्स आर हेटेरोगॅमॅटिक. इथे फिमेल हेटेरोगॅमॅटिक आहे, प्रोड्युसेस 2 डिफरंट टाइप्स ऑफ एग्स. 50% एग्स कॅरी Z क्रोमोसोम अँड 50% एग्स कॅरी W क्रोमोसोम. मेल्स आर होमोगॅमॅटिक म्हणजे तो सिमिलर गॅमिट्स तयार करणार अँड प्रोड्यूस 1 टाइप ऑफ स्पर्म. ईच स्पर्म कॅरीज ए Z क्रोमोसोम. दस द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन काइंड ऑफ एग फर्टिलाइज्ड बाय स्पर्म. म्हणजे कुठल्या प्रकारचं एग फर्टिलाइज झालं त्याच्यावरती त्याचं सेक्स ठरणार आहे. आता बघा इथं पॅरेंट्स दिलेत, मेल आहे 2N + ZZ, नंतर फिमेल 2N + ZW. आता त्याच्यामध्ये बघा गॅमिट्स दाखवलेत, NZ, N + Z, N + Z, N + W. आता 2N + ZZ, 2N + ZW म्हणजे मेल बर्ड्स तयार झाले, फिमेल बर्ड्स तयार झाले, हे आपण पाहिलं. इथे आपण थांबूया. नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.